सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडक प्रणाम. आज आपण 48व्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत. मागील सत्संगामध्ये आपण कर्मभोग व कर्माचे प्रकार बघितले. कर्मावरती 2 ते 3 सत्संग आपण चिंतन केलं. यानंतर आजच्या या सत्संगामध्ये आपण मनुष्य देह होण्याचे प्रकार बघणार आहोत. मनुष्य देह होण्याचे 13 प्रकार साहित्यामध्ये सांगितलेले आहे. आणि मनुष्य देह म्हणजे आपण आज ज्या जन्मात आहोत तो जन्म, मनुष्य देहाचा जन्म. आणि प्रत्येक युगामध्ये हा मनुष्य देहाचा जन्म जीवाला मिळत असतो. योग धर्मामध्ये आपण बघितलं की प्रत्येक युगामध्ये त्या जीवाचं जीवनमान म्हणजे आयुष्यमान वेगवेगळं असतं. कृतयुगात 1,00,000 वर्षाचं आयुष्य, त्रेतायुगात 10,000 वर्षाचं आयुष्य, द्वापार युगात 1,000 वर्षाचं आयुष्य आणि कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य. अशा पद्धतीनं आपण युगानुसार ह्या जीवाचं, मनुष्य देहाच्या जीवनाचा अनुभव घेतलेला आहे आणि उपभोग पण घेतलेला आहे. त्यावेळेस सुद्धा आपण लाख वर्ष, 10,000 वर्ष, 1,000 वर्ष जगूनही आपण जे आज करतोय तेच केलेलं आहे. यात वेगळं काही केलेलं नाहीये. इतकं वेळ करूनही आज आपल्याला ती अभिलाषा जर निर्माण होत असेल तर याचा अर्थ आपण जे आज करतोय त्यामध्ये कधीही तृप्तता नसते किंवा होऊ शकत नाही. हे आपण अनुभवातून चिंतन केलं पाहिजे. मनुष्य देहामध्ये जगत असताना त्या मनुष्य देहात आपण जे कर्म करतो, संत कर्म, असंत कर्म, ज्याही क्रिया करतो त्या क्रियेमुळे मात्र अनेक नरक, अनेक दुःख आपल्याला लागत असतात. उपभोगत असतो, आपण भोगत असतो. आजचा कलियुगाचा विचार जर केला आणि आपल्या आयुष्याचा जर विचार केला तर कलियुगामध्ये म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य सांगितलेलं आहे. परंतु 100 वर्षाचं आयुष्य सांगून सुद्धा प्रत्येक जण 100 वर्ष जगत नाही. आज दिवसेंदिवस आयुर्मान कमी होत चाललंय. जीवन जगणं असह्य आणि मुश्किल होत चाललंय. अनेक संकट, अनेक अडचणी. जसजसं सुखाच्या अनुषंगाने आपण विज्ञानाचा शोध लावतोय, वेगवेगळे शोध लागताय, परंतु ते सुख एका बाजूने दिसत असलं तरी त्याच्या बॅड इफेक्ट म्हणजे नकारात्मक बाजू आपण विचार करत नाही. आणि त्यामुळं आपलं आयुर्मान खूप कमी झालेलं आहे. एकीकडे त्याचा सुखाचा उपभोग घेत असताना दुसरीकडे त्याच गोष्टीमुळं जग दुःखात बुडतंय. पुन्हा आपण काय करतोय हे मानवाला न समजल्यामुळं निसर्गावरती अतिक्रमण वाढलंय आणि त्या कारणाने अनेक अडचणी आपल्या जीवनामध्ये येत आहे. 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपण जर त्याचं गणितात जर गुणांक जर आपल्याला निर्माण करायचा असेल, अनुमान काढायचा असेल तर 50 वर्ष आपले झोपण्यातच जातात. राहिलेल्या 50 वर्षामध्ये आपलं बालपण, आपलं शिक्षण, मग संसार, करिअर, या सर्व जर वजा गोष्टी केल्या तर आपल्या हातामध्ये अत्यल्प वेळ राहतो. आणि तेही 100 वर्ष जगलो तर. आणि त्यावेळेस आपण जे कर्म केलेले असतात ते मात्र लाखो वर्षाचं दुःख देऊन जातं. त्याचा आपण कधी विचार पण करत नाही. जे 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये 5-10 वर्ष जगायचं आणि त्या 5-10 वर्षाच्या आयुष्यामध्ये जे आपण कर्म केलं ते कर्मही सुखाच्या अनुषंगाने. कोणीही असं कर्म करत नाही की मला दुःख मिळावं किंवा माझं हे कर्म दुःखात परावर्तित व्हावं, असा कधीही कोणी विचार करत नाही. सुखासाठी केलेलं कर्म मात्र कितीतरी दुःखात आपल्याला घेऊन जात असतं, याचं आपण कधी चिंतन करत नाही.
परंतु आज आपल्याला जे मनुष्य देह भेटलाय तो मनुष्य देह ही कोणत्या मनुष्य देहामध्ये केलेल्या क्रियेचा परिपाक आहे किंवा केलेल्या क्रियेचा लेप आहे हे आपण सांगू शकत नाही. कर्माची ही जी गोष्ट आहे, कर्माची ही जी तत्व आहे हे अत्यंत अवघड आहे. ते समजून घ्यायला जर आपण प्रॅक्टिकल विचार केला, गणितात बसवायचा विचार केला आणि ते जर आपण खरंच समजून घेतलंच, त्यावेळेस मात्र आपल्या हे तत्वज्ञान जो अभ्यासतोय किंवा हे तत्वज्ञान आपण जे घेतोय त्याचा नक्कीच आपण सिरियसली विचार करू आणि त्याच वेळेस परमेश्वर सुद्धा आपल्याला या शास्त्र घेण्याला सहाय्य करून त्याचा उमट होईल. शास्त्रामध्ये मनुष्य जन्माला आल्यानंतर 8 वर्षानंतर कर्मनिष्पत्ती सुरू होते. 8 वर्ष संपल्याबरोबर जे आपण पहिलं कर्म करतो, दुसरं कर्म करतो, तिसरं कर्म करतो, त्या कर्माच्या अनुक्रमे आपल्याला मात्र सुख आणि दुःख भोगावे लागतात. आणि त्यात कोणतं तरी कुठंतरी कधीतरी कळत न कळत आपण मनुष्य देहाचे लेप लावलेले असतात आणि त्यानुसार परत त्या मनुष्य देहात जन्माला आल्यानंतर अगोदरच्या जन्मामध्ये राहिलेलं जे कर्म आहे पुढचं ते बाकी राहतं. पुढच्या जन्माचा परत लेप सुरू होतो. त्यात परत एखाद्या मनुष्य देहाचा लेप लागला, त्या अनुक्रमे आपण तिसऱ्यांदा जन्माला येतो. मात्र मागच्या जन्मातले असलेले कर्म उपभोगायचे बाकी असतात. असं हे अवघडातलं अवघड गणित आहे. हे तुम्हाला समोर बसून आपल्या गुरुजनांकडून, साधू संतांकडून किंवा जी गोष्ट आपल्याला ते समजावू शकतात अशा व्यक्तींकडून समजून घ्यावं लागेल. किंवा आपणही प्रॅक्टिकली पेन कागद जर घेऊन जर ते समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ते समजू शकतं. उदाहरणार्थ मी देतो. एखादा मुलगा आहे, 8 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कर्म सुरू केले. त्याचं पहिलं कर्म तो लहान मुलांमध्ये खेळता खेळता त्याच्याकडून हिंसा घडते. एखाद्या उंदराला मारल्या जातं किंवा मुंगी मारल्या जाते किंवा आणखीन काहीतरी हिंसा घडते. त्या क्षणाला दुसरं कर्म त्याच्याकडून घडतं. एखादा साधू किंवा चांगली व्यक्ती रस्त्याने जात असताना त्याच्या मनामध्ये सहजच दयाळू भाव निर्माण होतो आणि तो पळत पळत घरामध्ये जाऊन आईकडून चपाती भाजी मागवतो किंवा स्वतः हाताने घेऊन त्यांना अन्नदान घडवतो. परत तिसऱ्यांदा कोणतं तरी चांगलं कर्म करतो तो, चौथ्यांदा वाईट कर्म करतो. ही कर्माची शृंखला चालू असते. ज्यावेळेस तो 60 वर्ष जगतो, 70 वर्ष जगतो, त्यावेळेस मृत्यू पावतो, त्यावेळेस त्यांनी जी कर्माला सुरुवात केलेली असते 8 वर्षानंतर तिथून भोगाला सुरुवात होत असते. म्हणजेच पहिलं कर्म त्यांनी हिंसा केली. हिंसा पाप, पापतो नरक परमेश्वराने सांगितलेलं आहे. त्या कर्मराटीच्या अनुषंगाने जर आपण घेतलं तर त्या हिंसेचं पाप तो न परावर्तित होतं आणि ते नरकामध्ये पहिल्याच वेळेस तो जातो. ते उपभोग संपल्यानंतर, नरकाचा उपभोग संपल्यानंतर प्रत्येक कर्मावरती त्याचं फळ ठरलेलं असतं. एखाद्याचं मन दुखवलं आपण तर आपल्याला चलद रूपाचं नरक प्राप्त होत असतं. चलद रूप म्हणजे 84 लाख योनी. आणि त्या चलद रूपातला एखादा 84 लाख योनीतला एखादा प्राण्याचं जर आपण हिंसा केली तर आपल्याला स्थावराचं नरक होत असतं. म्हणजे झाडे झुडपे. त्यांनी पहिल्या कर्माला सुरुवात करत असताना हिंसा केली होती, त्याचं चलद रूपात नरक प्राप्त झालं. ते चलद रूपाचं नरक आहे. ते संपल्यानंतर दुसरं कर्म त्यांनी मनुष्य देहाचा लेप लावला होता, कारण अन्नदान केलं होतं कोणत्या प्रकारचं हेतू नसताना. ते झाल्यानंतर परत तो जन्माला येतो दुसऱ्या अनुक्रमेनुसार. तो मनुष्य देहात जन्माला आला, परंतु पहिल्या जन्मातलं जे नंतरचे जे कर्म आहे ते शिल्लक राहिले.
दुसऱ्या वेळेस तो जन्माला आलेला, कारण अनुक्रमे कर्माचा लेप त्याला लागले असल्या कारणाने, आणि ते जीवन परत तो जगायला सुरुवात करतो. परत 8व्या वर्षानंतर परत कर्म करत करत 70 वर्षापर्यंत जगतो. तो मेल्यानंतर पहिल्या जन्मातलं जे कर्म आहे, जे अनुक्रमे बाकी राहिलेलं आहे, तिथून त्याची सुरुवात होते भोगायला. परत पुढे जाऊन एखाद्या तरी ठिकाणी मनुष्य देहाचा लेप लागलेला असेल तर परत तो तिसऱ्यांदा जन्माला येतो. पहिल्या जन्माचं अनुक्रमे राहिलेलं जे भोग आहे तो राहिलेला आहे, दुसऱ्या जन्माच्या अनुक्रमे भोग पूर्ण बाकी आहे, आणि तिसऱ्या जन्मात तो आलेला आहे. म्हणजे ह्या जे गणित जर तुम्ही समजून घेतलं आणि कागदावर उतरवलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण आजचा जो जन्म आहे हा कोणत्या जन्माचा लेप आहे आणि कोणत्या जन्मामध्ये केलेल्या कर्माचा लेप आहे हे आपण सांगू शकत नाही. परंतु दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर आपण खूप भाग्यवान आहोत. मनुष्य जन्माला आलो आपण, परंतु आपल्याला परमेश्वर कृपेने आणि आपल्या कळत नकळत केलेल्या प्रयत्नाने आपल्याला परमेश्वराचा बोध झालाय, तत्वज्ञान कळालंय, आणि त्या तत्वज्ञानानुसार आपण आज जगण्याचा प्रयत्न करतोय, परमेश्वराची आज्ञा प्रतिपालन करण्याचा प्रयत्न करतोय. ही खूप मोठी जमेची बाजू आहे. कारण परमेश्वराने याच्यावरती सर्व उपाय सांगितलेले आहे. हे मागचे जे कर्म आहे हे भोगावं तर लागतील. भोग हे भोगानेच संपतात. कोणतीच क्रिया वाया जात नाही. केली क्रिया वाया न वचे हे परमार्गातलं सूत्र आहे. पण केली क्रिया वाया न वचे म्हणजे ऊर्ध्वगतीची क्रिया ती पण वाया जात नाही आणि अधगतीची क्रिया ती पण वाया जात नाही. ती फळाला प्राप्तच होते आणि त्यांनी भोगावंच लागतं. हे 100% खरं आहे. याच्यावरती उपाय परमेश्वराने सांगितलंय. अनुसरण, अनन्य भावे परमेश्वराला शरण जाणे आणि परमेश्वराचं होणे. त्यावेळेस रुग्णाच्या दृष्टांताप्रमाणे परमेश्वर 50% भोग संपून टाकतात, गिफ्ट देतात, आणि राहिलेलं बी 50% हे दैव सवा भोग म्हणजे परमेश्वराच्या कडेनी आपल्याला भोग भेटणार आहे. परंतु परमेश्वराचं होऊन जर राहिलं तर या साखळीतून, जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून, या नरकाच्या जन्ममृत्यूचा किंवा दुःखाचा जो फेरा आहे यातून आपण बाहेर पडतोय. आणि ही साखळी एकदा तोडली, त्या बाहेर पडलो का मग मात्र आपला रस्ता वेगळा असतो. त्या रस्त्यावरती आपल्याला अनेक अडीअडचणी येतील, कारण पाठीमागच्या जन्मात आपण संस्कार लावलेले आहे, अडथळे जोडलेले आहे, दोष जोडलेले आहे. त्या अडचणी येतील आपल्याला. परंतु तत्वज्ञानाची जाणीव आणि परमेश्वरावरती समर्थवादावरची जर निष्ठा आपली जर पक्की असेल आणि ती प्रयत्नांनी जर आपण मिळवलेली असेल तर त्यावरती आपण मात करू शकतो. आपलं तत्वज्ञान हे असं एक तत्वज्ञान आहे तर कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटेल आणि कोणत्याही अडचणीवरती उपाय तुम्हाला सापडेल. परमेश्वर म्हणतात उपाय नाही असं काही आहे काय जगामध्ये. याचा अर्थ प्रत्येक अडचणीवरती उपाय, प्रत्येक संकटावरती उपाय. फक्त तो तत्वज्ञानाच्या अनुषंगाने आपण तो समजून घेतला पाहिजे आणि त्याच्यावरती मात करण्याची हिंमत आपण ठेवली पाहिजे. हे सांगण्याचं तात्पर्य का मनुष्य देह जितका चांगला आहे त्या मनुष्य देहातूनच परमेश्वराचं ज्ञान आणि प्रेम आपण प्राप्त करू शकतो. ह्याच मनुष्य देहामध्ये आपण परमेश्वराला प्राप्त करू शकतो, परमेश्वराचा आनंद प्राप्त करू शकतो. आणि ह्याच मनुष्य देहामध्ये परमेश्वर ज्या उद्देशाने सृष्टी निर्माण करतात, ज्या उद्देशाने साऱ्या देवतेला कामाला लावतात, ज्या उद्देशाने स्वतः अवतार घेऊन वाडेवाडी फिरून तत्वज्ञान सांगतात, तो उद्देश सफल होऊ शकतो. म्हणून परमेश्वराला या जीवाकडून, मनुष्य देहाच्या जीवाकडून खूप मोठ्या अपेक्षा असतात. परंतु त्या अपेक्षेत आपण कितपत बसतोय याचं चिंतन जेव्हा आपण करू तेव्हा टक्केवारी खूप कमी असेल, खूप कमी असते. परंतु 30% आपण वाढवत नेऊन जर परमेश्वराची प्राप्तीची आस आणि वासना जर ठेवली तर नक्कीच परमेश्वर आपल्याला सहाय्य करतात. कारण त्या उद्देशानेच परमेश्वराने सर्व काही केलेलं असतं. तर तो उद्देश सफल होण्याचं जे माध्यम आहे हा मनुष्य देह आहे. मनुष्य देह जितका अवघड तितकाच सोपा. मनुष्य देह
जितका चांगला तितकाच वाईट. कारण ह्या मनुष्य देहामध्ये केलेलं कर्म हजारो नरकाला, लाखो वर्षाच्या नरकाला आपल्याला घेऊन जात असतं, भोगवायला लावत असतं. आणि ह्याच मनुष्य देहाच्या ठिकाणी आपण एखादी क्रिया अशी करतो की ती परमेश्वर प्राप्तीला उपयोगी पडते. आज आपण ह्या बोधरूपी जीवनामध्ये आहे, सोनरूपी जीवनामध्ये आहे. हे कळत न कळत केलेल्या कर्माचं फळ परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. तर त्याची जाणीव ठेवून, त्याची किंमत ओळखून आपण जर त्याच्यामध्ये वृद्धी जर निर्माण केली तरच आपल्याला त्याचा उपयोग होईल. अन्यथा कळत न कळत केलेल्या कर्मातून मिळालेलं फळ असंच वाया जाईल, सृष्टी शून्य होईल. अशा अनेक सृष्ट्या गेलेल्या आहेत. आणि याला प्रमाण असं आहे की आपण ज्या अर्थी कलियुगात जन्माला आलो त्या अर्थी अनेक सृष्ट्या जन्माला गेल्या, अनेक जन्म जन्माला वाया गेले. जर वाया गेले नसेल तर आपण कुठेतरी कामी लागलो असतो आणि उद्धरून गेलो असतो. ज्या अर्थी उद्धरून गेलो नाही, परत जन्माला आलोय आणि उपभोग घेतोय किंवा भोगतोय, त्या अर्थी अनेक गोष्टी वाया गेलेल्या आहेत. आता मात्र ती जाणीव झालेली, आता ती किंमत कळाली. ती गोष्ट वाया जाऊ नये, तो जन्म वाया जाऊ नये, तो बोध वाया जाऊ नये म्हणून आपण प्रयत्नशील असलो पाहिजे. कारण प्रयत्न परमेश्वर प्राप्तीला घेऊन जात असतो. आपला अप्रयत्न आपण अनेक अंधश्रद्धेला, अनेक विधीला, अनेक कर्मकांडाला जन्माला घालत असतो. म्हणून प्रयत्न हा आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जाईल. कर्मवसे सकळे पावे एक वाचूनी परमेश्वर स्पष्ट सांगतात. त्या लीळा तुम्हाला माहिती आहे. बऱ्याच सत्संगामध्ये कनाशीच्या ब्राह्मणांची लीळा, कल्पवृक्षाचा दृष्टांत आपण सांगितलेला आहे. ब्राह्मणाला देव प्रसन्न झाले, पण ब्राह्मणाला कळालंच नाही का मी देवाकडे काय मागावं. ज्या गोष्टीतून तो जन्ममृत्यूला जातोय तीच गोष्ट तो पुन्हा मागतोय का, तर त्याचे पाठीमागचे संस्कार आड येत आहे. ते दोष त्याला लागले, त्याला समजलंच नाही, कळालंच नाही आपण कोणाकडे आणि काय मागावं. परमेश्वर कल्पवृक्षाच्या दृष्टांतातून ते समजून पण सांगतात की मी प्रसन्न झालो तर मी काय नाही देऊ शकत, तुम्ही काय मागताय का जे तुम्हाला भेटणारच. अशी हालत किंवा अशी चूक आपल्याकडून होऊ नये याच्यासाठी ऊर्ध्वगतीचे संस्कार आपण आपल्याला लावून घेणं आणि त्या अनुषंगाने सतत प्रयत्नशील असणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण आज आपल्याला मनुष्य देह भेटलाय, आज आपल्याला कर्मभूमी जन्माला आपण आलेलो आहे. नुसतं कर्मभूमी जन्माला आलेलो नाही, गंगा तीरावरती जन्माला आलेलो आहे. गंगा तीरावरती जन्माला नाही आलो तो बोधरूपी जन्मात जन्माला परमेश्वराने आपल्याला स्पर्श केलेला आहे, बोध दिलाय. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर यातला नेमका फरक आपल्याला सांगितलेला आहे. इतकं बोध देऊनही आपण थांबलेलं नाही. आपण परमेश्वराच्या श्रीमुखीच्या सूत्रपाठाचा आज अभ्यास करतोय, देवाचरित्राचा अभ्यास करतोय, दृष्टांताचा अभ्यास करतोय आणि परमेश्वर ही वस्तू काय ही समजून घेतोय किंवा समजून घेतलेली. इतकं सर्व काही असतानाही ज्यावेळेस आपण अनाधिकाराच्या गोष्टी करू, इतकं सर्व काही असून आपण पूर्वकर्माच्या जोडाच्या गोष्टी करू, तर आपल्यासारखे मूर्ख आपण हे आपण समजून घ्या. कारण आपल्याकडे काय बाकी आहे किंवा काय आहे आपल्याकडे जमामध्ये याचा विचार जर आपण केला तर आपल्यामध्ये कमतरता काहीच नाही, कशाचीच नाही. कारण युक्त देहाशिवाय परमेश्वर ज्ञान आणि प्रेम देत नाही. आणि त्या युक्त देहामध्ये आपल्याला परमेश्वराने ह्या साऱ्या उपलब्धी करून दिलेल्या आहे. हे कमी का काय, परमेश्वर उभयदृश्य अवतार आपल्याला समजला आहे का, जो परमेश्वर आपल्याला सर्व काही देऊ शकतो. परत अशा अवताराचं आपलं गाठ परमेश्वराने करून दिली की त्या अवताराला फक्त जीव उद्धारण्याचं व्यसन आहे, दुसरं काही सुचत नाही, दुसरं काही करण्याची प्रवृत्ती नाही, कड नाही. अशा अवताराची आपली गाठ झाल्यानंतरही आपण जर तरच्या गोष्टी करत असेल तर आपल्याला हे सर्व काही मिळून आणि सर्व काही परमेश्वराने देऊनही उपयोग नाही. आणि म्हणून तत्वज्ञान समजून घेत असताना त्याची बाजू, परमेश्वराचा कड, त्याचं तत्व आणि त्याचा सिद्धांत आणि आपल्याला परमेश्वराने केलेली आज्ञा हे समजून घेतलं पाहिजे. आणि त्या आज्ञेवरती आपण जेव्हा जायला सुरुवात करू त्याच वेळेस आपल्याला या गोष्टी कळेल. आज आपण मनुष्य देहाचं जे महत्व आहे हे आपण समजून घेतले. 84 लाख योनीमधली अशी एकच योनी आहे की त्या योनीतून परमेश्वर प्राप्ती आपल्याला भेटते. त्याच योनीतून हजारो लाखो नरक आपल्याला प्राप्त होतात. आता आपल्यावरती येते गोष्टी की आपण
संत सामुग्री गोळा करायची का असंत सामुग्री गोळा करायची, सुखाची सामुग्री परमेश्वर प्राप्तीची सामुग्री गोळा करायची का नरकाची सामुग्री गोळा करायची, ते मात्र जीवाची स्वतंत्री. तिथं मात्र जीव स्वतंत्र असतो. त्याच्यामुळे आपण ठरवलं पाहिजे की आपण काय नेमकं करायचं. आणि हे करण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीतून हा मनुष्य देह प्राप्त होत असतो त्याचे आपण प्रकार एक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यावरती आपण चिंतन करणार आहोत. पहिला प्रकार आहे भजनात, म्हणजे अन्नदान जर केलं तर मनुष्य देहाचा लेप लागत असतो. आणि हे अन्नदान अहेतुक जर केलं तर परमेश्वराचा अधिकार प्राप्त होऊन, ज्ञानाचा अधिकार प्राप्त होऊन ज्ञान भेटत असतो. अहेतुक बुधभजन ज्ञानाप्रती साधना असं परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय. म्हणजे भजनात अन्नदानातून मनुष्य देह भेटतो. तो मनुष्य देह आल्यानंतर अहेतुक बुधभजन जर घडलं तर परमेश्वराचं ज्ञान भेटतं, प्रेम भेटतं अहेतुक मायापूर भजनातून. म्हणजे सर्वात प्रथम मनुष्य देहात येणं गरजेचं आहे. तो मनुष्य देह मिळण्याचं पहिलं साधन परमेश्वराने सांगितलं अन्नदान. मग अन्नदानाचे अनेक प्रकार आहे. अन्नदान आपण करत राहतो. आजही अन्य लोक कितीतरी भंडारी करतात, देवतेच्या ठिकाणी अन्नदान करतात, लग्नाच्या ठिकाणी अन्नदान करतात, किंवा काही कार्यक्रमाच्या मान्यपासून अन्नदान करतात, पुण्यरूपाने अन्नदान करतात. असे कितीतरी अन्नदान करत असतात आणि त्या अन्नदानातून मनुष्य देहाचे लेप लागत असतात. आपल्याला मात्र मनुष्य देहाचा लेप लागून सुद्धा आपल्याला पुढेही चालता झालेली आहे. अहेतुक भजन घडल्यामुळे आपल्याला ज्ञान, प्रेम, बोधचा अधिकार प्राप्त झालेला आहे. म्हणजे आपण पुढच्या स्टेपवरती. आज कितीतरी लोक त्यांना मनुष्य देह कशा मिळाला हे कळलं नाही आणि त्यामुळे अहेतुक भजन त्यांच्याकडून न मिळाल्यामुळे बोध होत नाही. आपण त्यांना अन्य म्हणतो. जर त्यांच्याकडून पुऱ्या जीवनामध्ये जर अहेतुक असं घडलं नाही काही, तर तो जीवन तसंच वाया जाईल. तो जन्म भेटूनही उपयोग नाही. परत जन्ममृत्यू. पण आपण त्यातून एक कडी तोडलेली, दुसऱ्या कडीत आपण प्रवेश केलेला आहे. त्या दुसऱ्या कडीतून आपण तिसऱ्या कडीत प्रवेश करणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याकडून एक कळत न कळत एखादं अहेतुक अन्नदान घडले, त्याची प्राप्ती आपल्याला अशी भेटलेली आहे. तर भजनाचं अन्नदान केलं तर मनुष्य देह प्राप्त होतो. वरात म्हणजे वर मिळाला. ज्याप्रमाणे परमेश्वराने सांगितलेलं आहे की ठाकूर भार्य पुत्रदान. परमेश्वर एकदा एकांकीची लीळा आपल्या भक्तांना सांगताय. ते म्हटले की मी एकांकी एका गावामध्ये असं फिरत होतो. एका वृक्षाखाली आसन असतं. त्या गावातला एक ठाकूर येतो मुख्य. त्याला काही मुलगा नसतो. तो जात असताना अचानक त्याची परमेश्वरावरती दृष्टी पडते. तो परमेश्वराचा येऊन दंडोत करतो, नमस्कार करतो आणि परमेश्वराला विनंती करतो की आमच्या आवाराला म्हणजे आमच्या घराला चला. ते आणल्यानंतर देवाला विनंती करून देवाने ही विनंतीला मान दिला. त्यांनी आणल्यानंतर श्रीचरण परमेश्वराचं प्रक्षाळलं, मोठं आसन केलं. परमेश्वराच्या ठिकाणी मग मादने वगैरे साठी विनवलं. मादने दिल्यानंतर एक कपडा वगैरे परमेश्वराला अर्पण केला. मर्दना मादने झाल्यानंतर पूजा अवसर झाला आणि आरोगणा झाली. सर्व गोळा विडा झाल्यानंतर त्यांनी परत परमेश्वराला विनंती केली की माझ्याच ठिकाणी, माझ्या याच्या ठिकाणी देवार चौकीच्या माच्यावरती तुम्ही राहा, आम्हाला सेवेचा मोका द्या. आणि त्या अनुषंगाने परमेश्वराने त्यांची विनंती स्वीकारली, पोड स्वीकारिला. त्यावेळेस त्याच्या मनात त्यावेळेसची काही रीत असेल, पद्धत असेल, त्यावेळेस असं काही वाटत नसेल. आज आपल्याला हे ऐकायला काही वेगळं वाटेल, कारण आजची रीत रिवाज तशी नाहीये. त्याला मुलगा नसतो आणि त्या मुलगा नसल्या कारणाने त्याला 2 बायका असतात. तर एक आपल्या स्त्रीला, बायकोला शृंगार वगैरे करून त्या राणीला परमेश्वराकडे ते पाठवतात की तू जा, परमेश्वराची
सेवा कर आणि सेवा केल्यानंतर परमेश्वराकडून मुलाची अपेक्षा कर. त्या अनुषंगाने ती परमेश्वराकडे जाते, परमेश्वराची सेवा करते. हातपाय वगैरे सर्व सेवा झाल्यानंतर परमेश्वराला निद्रा आल्यानंतर परमेश्वर स्वतः सांगतात की बाई निद्रा करा जा तुम्ही. तर ती परमेश्वराला विनंती करते की जी मज पुत्र व्हावाची. सर्वज्ञ त्यावेळेस तिला सांगतात एक प्रवृत्ती नाही, बाई आता जा. त्यावेळेस ती नाराज होते आणि येते, सर्व आपल्या नवऱ्याला सांगते. त्या नवऱ्याला असा एक शंका येते त्या ठाकूरला की म्हातारी त्यामुळं परमेश्वराणीला नाकारला असेल, मग ती दुसऱ्या बायकोला राणीला परमेश्वराची सेवा करायला पाठवतं. त्यावेळेस ती जेव्हा जाते परमेश्वराकडे, त्यावेळेस एक पाय आतमध्ये एक पाय उमऱ्यावरती अशी जात असतानाच परमेश्वर तिला सांगतात बाई जा, येत काही करणे न लगे. इथं काही करण्याची इच्छा नाही आणि प्रवृत्ती नाही आणि इथं काही करण्याची तुमची जरूरत पण नाही. ती परत येते, आपल्या नवऱ्याला सर्व व्यवस्था सांगते. त्या दिवशीचा आराम झाल्यानंतर असे कितीतरी दिवस जातात. परमेश्वर तिथंच असतात, हे दररोज परमेश्वराची सेवा करतात. एक दिवस तो स्वतः जातो परमेश्वराकडे आणि विनंती करतो की जी मज पुत्र नाही, मला मुलगा नाही. मी खूप अशा सिद्ध साधकांची सेवा केली पण पुत्र काही होत नाही. त्यांनी विनंती केली, त्या विनंतीला मान देऊन परमेश्वर त्याच्या पाठीवरती हात ठेवतात आणि देव मग त्यांना सांगतात की तुम्हाशी पुत्र होईल. वडिले भार्येशी म्हणजे मोठ्या त्याच्या बायकोशी मुलगा होईल. मग परमेश्वर तिथून विजय करतात आणि त्यानंतर त्याच्या वडील म्हणजे मोठ्या राणीला पुत्र होतो. अशा पद्धतीनं वरातो वर मिळाला म्हणून त्याला पुत्र झाला. तो पुत्र जो होतो त्या अनुषंगाने त्याला मनुष्य देह प्राप्त झाला. तिसरा शापात म्हणजे शाप दिल्याने सुद्धा मुलगा होतो. ज्याप्रमाणे पुराणात आपण ऐकलेलं असेल की दशरथाला पुत्र प्राप्ती होते, तो एक शापच्या अनुषंगाने त्याला दशरथ राजाला म्हणजे रामाच्या वडिलांना पुत्र प्राप्ती झालेली असते. चौथा प्रकार जो आहे युगीचा धर्म युगी हिणावला. म्हणजे ज्या युगाच्या धर्मामध्ये त्याच युगामध्ये तो अधर्म घडला, म्हणजे तो धर्म झाला नाही, त्याला करता आला नाही, हिणावला. म्हणजे बैराग आचरत असता तो भाव ज्या देवतेला पुरला, ती देवता त्याचा अभिमान घेते, भाव हिणावू देत नाही. परंतु जीवाच्या अप्रयत्नाने भाव हिणावला जातो. तर ती देवता जी असते ती फळ न देता त्याबद्दल त्या मनुष्याला देह देते. आता तो देह जितका अधिक काळ भाव स्थिरावला तितकाच अष्टभोग परिपूर्ण मनुष्य देह ती देवता त्या जीवास देत असते. त्याला तो फळाचा लेप असल्यामुळे कर्माची निष्पत्ती होऊ नये म्हणून अयुक्त ठेवते. त्याचे 3 प्रकार असतात. म्हणजे आपण युग धर्मामध्ये बघितलंय की त्या युगाचा धर्म न पाळल्यामुळे खालील युगी जन्म होत असतो. तर त्या अनुषंगाने त्या युगाचा धर्म न पाळल्यामुळं बैर्याग आचारला, त्या देवतेपर्यंत पुरला. ती देवता फळ न देता मग त्याला मनुष्य देहाचा लेप लागले असल्यामुळं ती त्या लेपात घालते. परंतु कर्माची निष्पत्ती होऊ नये म्हणून आयुक्त ठेवते. म्हणजे आयुक्त देह आणि तो
मनुष्य देह त्याला भेटतो. म्हणजे स्वतःची जी पिंडस्थ असते ती पाठवत नाही, किंवा इंद्रियाचे अधिष्ठान पाठवत नाही, किंवा 8 वरुषा विकल्पाचा संचार करत नाही. अशा 3 प्रकारे ती त्याला देह तर देते, परंतु ती देह आयुक्त ठेवत असते. अशा प्रकारे कर्मभूमीच्या ज्या देवता असतात त्या आयुक्त ठेवतात. आणि अष्टदेवीवरील देवता ज्या आहे त्या भोगभूमीमध्ये जन्म होते, त्यामुळे तो साहजिकच आयुक्त राहतो. म्हणजे भोगभूमीमध्ये जन्माला आलेला जो मनुष्य आहे त्या अशा पद्धतीनं त्याचा तिथं जन्म होत असतो. म्हणजे अप्रत्यक्षरित्या आयुक्त देह त्याला भेटतो. म्हणजे जन्मत आहे परंतु युक्त देह नसल्यामुळे त्याला पुढं परमेश्वर प्राप्तीचं किंवा ज्ञान आणि प्रेमाची प्राप्ती होत नाही, परंतु मनुष्य देह मात्र त्याला होतो. 5वा प्रकार आहे वरील युगीचा बैर्याग जो आहे खालील युगी आचारला. म्हणजे त्रेतायुगाचा कृतयुगात आचारला, कृतयुगाचा द्वापार किंवा द्वापार युगाचा कलियुगात आचारला, म्हणजे खालील युगी आचारला. तर त्या वरील युगीचा जो जन्म होऊन त्या युगीचा बैर्याग उपस्थितो, त्यामुळं मग मनुष्य देह प्राप्त होत असतो. त्याचप्रमाणे उलट खालील युगीचा जो बैर्याग आहे तो वरील युगी आचारला, म्हणजे कलियुगाचा द्वापार युगात आचारला, तर खालील युगीचा जो जन्म आहे होऊन त्या युगीचा बैर्याग उपस्थितो. म्हणजे उलट जर केलं तर त्या युगामधला त्या मनुष्य देहाचा लेप लागल्यामुळे तो तिथं जन्माला येत असतो. परत मूळ सृष्टीमध्ये आपल्या सर्वात प्रथम सृष्टी जेव्हा निर्माण केली तेव्हा 3 मूळ सृष्टी निर्माण झालेल्या आहे. ते आपण पहिल्या सत्संगामध्ये हा विषय समजून घेतलेला आहे. तर मूळ सृष्टीमध्ये तुमचं जर अभेदवादावरती प्रतीती ठेवली, हा 7वा प्रकार आहे, म्हणजे अद्वैतवाद, तर पुरुष देह मिळतो. जे आपल्या व्यतिरिक्त जे लोक आहे, जे माळकरी संप्रदाय असतील किंवा अन्य जे धार्मिक लोक आहे, ते सर्व काही एकच समजतात. अद्वैतवाद, जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर हे वेगळे समजत नाही. आत्मा हाच परमात्मा असं समजून ती जी भक्ती करतात आणि तेवढी त्याची जर निष्ठा असेल त्या पद्धतीने त्यांनी ती आचरली असेल तर त्याला सुद्धा मनुष्य देह प्राप्त होत असतो. परत 8वा प्रकार जो आहे मूळ सृष्टीत भेदवादावरती म्हणजे द्वैतवादावरती प्रतीती जर ठेवली तर श्रीदेह मिळतो. म्हणजे मूळ सृष्टीमध्ये भेदवादावरती म्हणजे द्वैत, जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर वेगळे आहेत, त्याच्यावरती जर प्रतीती ठेवली द्वैतवादावरती तर श्रीदेह मिळतो. म्हणजे श्रीदेव मिळण्याचे बी हा प्रकार आपण बघतोय. तुम्ही बघितला असेल आता आणि पुढच्या एखाद्या सत्संगामध्ये होईल पण का श्रीदेव मिळण्याचे वंचकत्वामुळे श्रीदेव मिळतो. त्याप्रमाणे द्वैतवाद मूळ सृष्टीमध्ये द्वैतवादावरती जर निष्ठा असेल तर श्रीदेह मिळत असतो. 9वा प्रकार आहे कर्मवादावरती प्रतीती ठेवल्याने तृतीय लिंगी देह मिळतो. म्हणजे पुरुष देह मिळतो पण तृतीय लिंगी, म्हणजे आपण नपुंसकत्व जे म्हणतो तो देह ह्या जीवाला मिळत असतो. म्हणजे कर्मवादावरती प्रतीती म्हणजे चांगलं कर्म करा. मागच्याच सत्संगामध्ये आपण हा कर्माचा विषय समजून घेतलेला आहे. म्हणून परमेश्वराने कर्मजाडापेक्षा भक्ती जड चांग आणि कर्मवासनेपेक्षा ब्रह्मवासना उत्तम सांगितलेली आहे. कारण ह्या कर्मवादानुसार त्याला कोणत्या प्रकारची चाल तयार होत नाही, परंतु पुढे जरी भविष्यात देह मिळाला तर तो तृतीयपंथी लिंग मिळाल्यामुळं त्याला आयुक्त देह मिळतो आणि आयुक्त देहामुळे त्याला परमेश्वराचं ज्ञान आणि प्रेम किंवा बोध होऊ शकत नाही. म्हणून कर्मवाद हा सर्वात घातक आणि म्हणून कर्मनिष्पत्ती परमेश्वराने खोडलेली आहे. पण तू त्या पद्धतीने समजून घेतली तर लक्षात येईल. 10वा प्रकार आहे संबंध दानात भोगभूमी मनुष्य देह मिळतो. परमेश्वराचे जे दान आहे 4 दानापैकी एक संबंध दान आहे. त्या संबंध जर झाला परमेश्वराचा त्या जीवाला तर त्याला भोगभूमी मनुष्य देह प्राप्त होत असतो. ते परमेश्वराच्या संबंधित असलेल्या सत्संगामध्ये आपण घेणार आहोत. परमेश्वराची 4 दानं, त्या दानातून मिळालेलं जीवाला प्राप्ती किंवा फळ ते काय असेल. परंतु आज आपण मनुष्य देह मिळण्याचे जे प्रकार बघतो त्यातला हा 10वा प्रकार आहे. परमेश्वराच्या संबंध दानात सुद्धा भोगभूमीमध्ये मनुष्य देह मिळत असतो. म्हणजे मनुष्य देह मिळतोय
संबंध दानामुळं. त्याचप्रमाणे परमेश्वराचं दुसरं जे दान आहे लीळादान, ते लीळादानाचा सुद्धा मनुष्य देह मिळत असतो. परमेश्वराच्या लीळेच्या अनुषंगाने मनुष्य देह मिळत असतो. ज्याप्रमाणे परमपूजनीय आचार्यांच्या संबंधातली ती लीळा तुम्हाला लक्षात येईल. आचार्य अनुसरले होते, पण तरीही परमेश्वराने लीळादानातून त्यांना घरी पाठवलं काही अनुषंगाने, त्यांच्या पत्नीच्या तक्रारीनुसार. आणि वैराग्य देवाचं लीळादानात तो मनुष्य देह प्राप्त झाला. तर अशा पद्धतीने तो लीळादानात मनुष्य देह मिळत असतो. 12वा जो प्रकार आहे विपरीत वेदात, कृतयुगी मनुष्य देह मिळतो. विपरीत वेद, आता वेदाचे प्रकार आहे त्यातला हा एक विपरीत वेद आहे. जर विपरीत वेद असेल त्या जीवाला तर कृतयुगी मनुष्य देह मिळत असतो. आणि 13 आणि शेवटचा प्रकार म्हणजे विज्ञानात मनुष्य देह मिळतो. म्हणजे द्वापर युगामध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या चक्रवर्तींच्या योगी वियोगाने जे झाडं सुकली वगैरे होती, त्यांना सुख दिले परमेश्वरांनी त्यांच्या त्या वियोगाच्या अनुसार. दुःख प्रतिबंधले, कारण ती नरक योनी होती. आणि त्यासोबतच त्या झाडातले जीवही काढून त्यांना लीळेचे फळ दिले, म्हणजे अगोदर मनुष्य देह नंतर फळ. तर अशा विज्ञानात सुद्धा मनुष्य देह प्राप्त होत असो. असे 13 प्रकारामुळे हा मनुष्य देह प्राप्त होत असतो. आणि त्या मनुष्य देहामध्ये त्या जीवाने जे जे केलं त्याच्यानुसार त्याची पुढे चाल तयार होत असते. आता देह तर मिळतो, परंतु त्याच्यामध्ये युक्त देह होण्याचे प्रकार आणि अयुक्त देह होण्याचे प्रकार जर आपण बघितले तर आपल्या लक्षात येईल. याच्यामध्येच ह्या 13 प्रकारामध्येच अशा काही गोष्टी का त्यांनी युक्त देह मिळतो, आणि अशा काही गोष्टी आहे असे काही प्रकार आहे का त्याच्यामुळे अयुक्त देह मिळतो. युक्त देहामुळे परमेश्वराचे तत्वज्ञानानुसार परमेश्वराचा बोध, वेद किंवा पुढे जाऊन ज्ञान आणि प्रेम होण्याची अधिकार त्याला प्राप्त होत असतो. तर देह तर मिळतो, पण तो युक्त भेटला पाहिजे. तो युक्त कशाने मिळतो तर अभेदवादावरती जर प्रतीती असेल, जो आपण पहिलाच प्रकार बघितला, तर अभेदवादावरती जी प्रतीती असेल तर युक्त देह होण्याचे प्रकार असतात. आज जे अन्य लोक असतात त्यांची अभेदवादावरती प्रतीती असते. सर्व काही एकच समजतात, धार्मिकता करतात भरपूर. त्यांना पुढे जाऊन युक्त देह होऊन परमेश्वराचा बोध, वेद किंवा ज्ञान प्रेम होऊ शकतं. कारण कळत न कळत त्यांच्याकडून एखादं अहेतुक क्रिया जर घडली तर ती ही अहेतुक क्रिया परमेश्वरापर्यंत पोचते. आणि ती परमेश्वरापर्यंत पोचल्यानंतर तो त्याचं योग्यता तयार होऊन परमेश्वर त्याला बोध, ज्ञान, वेद, बोध सर्व काही देतात. आपल्याकडून अशीच कळत न कळत एखादी क्रिया घडल्यामुळेच आपण देहात तर आलो, परंतु बोधरूपी देहात आलोय. आणि म्हणून परमेश्वर हे सांगतात की कर्मवासनेपेक्षा ब्रह्मवासना उत्तम. कारण हा ब्रह्मवासनेचा सर्व जगत ब्रह्म असं समजून वागत असतो, असं समजून धार्मिकता करत असतो. आणि त्यालाच चाल असते कळत न कळत कधीतरी अहेतुक घडल्यामुळं तो पुढे जाऊन परमेश्वराच्या बोधाला उपयुक्त ठरत असतो किंवा जात असतो. म्हणून त्या कर्मवादापेक्षा, कर्मजाडापेक्षा परमेश्वरांनी ब्रह्मवासना आणि भक्तिजड चांगला सांगितलेला आहे. दुसरा जो युक्त देहाचा होण्याचा जो प्रकार आहे भेदवादावरती, म्हणजे द्वैत. आपण ज्या वादावरती आहेत, काही लोक आहे ते मानतात की अरे नाही बरोबर आहे, जीव आणि देवता, प्रपंच आणि परमेश्वर वेगळे आहेत, परंतु बोधापर्यंत ते येत नाही. तर अहेतुक एखादी क्रिया जोपर्यंत घडत नाही, जसं जोपर्यंत महादैसाला वाराणसीला जाऊन तशी परमेश्वर क्रिया घडवत नाही तोपर्यंत तिला बोध देण्याचा अधिकारच प्राप्त होत नाही. परमेश्वर सन्निधानात ती असते, 4 वेळा परमेश्वर तिला समजून सांगतात तरी ती ऐकत नाही. पुरश्रमीचे जे गुरु आहे दादोस त्यांचंच ऐकते आणि तिकडे जाते. पण तिकडे गेल्यानंतर परमेश्वरांनी सांगितलेलं जसं ती करते, तिला लगेच उमट होतो आणि तिला पश्चाताप होतो की देव सांगत होते बरोबर आहे, जसे माणसं आहे तसेच तिकडं पण आहे, इकडं पण आहे, तसेच नदी, तसंच सर्व काही. तर ती पश्चातापते आणि तिकडून आल्यानंतर मग परमेश्वर तिला बोध देतात, संन्यास देतात. हे सर्व आपल्याला माहिती आहे. तर भेदवादावरती प्रतीती, जर भेदवादावरती प्रतीती असेल
परंतु जर त्याला बोध नाही झाला, त्याची योग्यता नाही वाढली, परंतु त्याला परत पुन्हा मनुष्य देह मिळतो आणि त्याची चाल पुढे तयार होऊ शकते. आपली मागच्या वेळेस एक ताबेदवादावरती प्रतीती असेल किंवा भेदवादावरती प्रतीती असेल. तिसरा प्रकार आहे युक्त देह होण्याचा वरील युगीचा खालील युगी आचरण. म्हणजे द्वापर युगामधचं आचरण हे कलियुगात करायचं, कृतयुगाचं त्रेतायुगात, त्रेतायुगाचं कृतयुगात, अशा खाली म्हणजे आपण जन्माला आलेलो आहे कृतयुगात, तर त्रेतायुगात आलो तर कृतयुगाचं आचरण करायचं, किंवा कलियुगात आलो तर द्वापरयुगात आलो तर त्रेतायुगाचं, असं म्हणजे खाली जन्माला आलो खालच्या युगामध्ये तर वरच्या युगाचं आचरण करायचं. तर अशा पद्धतीने ती धार्मिकता आजही लोक करत असतात. कलियुगात जन्माला आलेले, कलियुगाचा धर्म वेगळा आहे, अधर्म वेगळा आहे हे समजून न घेता होम हवन करतात. होम हवन वगैरे हे जे आहे यज्ञ दान तप हे आहे द्वापर युगाचं धर्म. तर खाली आले पण वरच्या धर्माचं किंवा वरच्या युगाचा धर्म सांभाळत आहे, तर त्यानुसार सुद्धा युक्त देह होण्याचा संधी त्यांना प्राप्त होत असते. परत चौथा जो प्रकार आहे युक्त देह होण्याचा खालील युगीचा वरील युगी आचरण. खालील युगीचा म्हणजे द्वापर युगात आहे, खालील युगीचा आचरण हे वरील युगी करायचं. म्हणजे द्वापर युगात आहे ते कलियुगीचं आचरण करायचं, कृतयुगात आहे द्वापर युगाचं आचरण करायचं. म्हणजे खालच्या युगाचं जे आहे धर्म तो वरच्या युगामध्ये आचरण करायचं. म्हणजे खालच्या युगाचा वरील आणि वरच्या युगाचा खालील असं जर केलं तर दोन्ही प्रकारांनी युक्त देह होण्याची संधी प्राप्त होत असतात. परत पाचवा जो प्रकार आहे भजनातो, भजन, जेवण, अन्नदान हे आपण बघितलं. तर ते जर अन्नदान केलं, त्यांनी अन्नदान घातलं, बरेच लोक पुण्यरूपाने अन्नदान करतात. इकडं तिकडं दिंड्या येत असतात, यात्रा असते, भंडारे असतात, त्या अनुषंगाने अन्नदान करणाऱ्यांची संख्या खूप असते. त्या अन्नदानात त्या भजनात युक्त देह होण्याची संधी त्यांना प्राप्त होत असते. आणि त्याच अन्नदानात कळत न कळत जर अहेतुक जर भजन घडलं तर ते त्या अन्नदानातूनच परमेश्वराच्या बोधाची सुद्धा युक्तता किंवा योग्यता त्याच्यामध्ये प्राप्त होत असते. त्यातूनच परमेश्वराचं ज्ञान आणि प्रेम सुद्धा पुढे जाऊन तो प्राप्त करू शकतो. ते अन्नदानात युक्त देह होत असतो. परत विपरीत वेदात आणि लीळादानात. लीळादान म्हणजेच परमेश्वरांनी जर सांगितलं किंवा परमेश्वराच्या कडेनी, परमेश्वराच्या हेतूनी तर जीवाचा युक्त देह प्राप्त होत असतो. जसं वैरागी देवाचं आपण उदाहरण घेतलं किंवा लीळा घेतली. तर अशा 7 गोष्टीतून युक्त देह होण्याचे प्रकार असतात. परत अयुक्त देह होण्याचे प्रकार, कारणे. अयुक्त देह म्हणजे जन्माला तर आले परंतु एखादा अवयव नसणे किंवा कर्मभूमी व्यतिरिक्त भूभूमी जन्माला येणे. तर अयुक्त देह जर असेल तर त्याला परमेश्वराचा वेद जरी असेल पण बोध, ज्ञान, प्रेम हे मिळण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. देह आहे, मिळाला आहे, परंतु ह्या गोष्टीची चाल नसणे त्याला अयुक्त देह म्हणतात. आणि ह्या अयुक्त देह होण्याचे कारण जे आहे तर कर्मवादावरती प्रतीती हे आपण बघितले. तृतीय लिंगी होतो कर्मवादावरती जर प्रतीती असेल तर, त्याच्यामुळे त्याच्यात अवयव नसतो. एक अवयव नसल्या म्हणजे अयुक्त असतो, अयुक्त देह त्याला प्राप्त होत असतो. कर्मवादावरती प्रतीती. आजही खूप लोक कर्मवादावरती प्रतीती ठेवणारे आहेत. तर चांगलं कर्म करा, चांगलं कर्म जर केलं तर चांगलं होतंय, मग कशाला धार्मिकता करायची, कशाला मंदिरात जायचं, कशाला धर्म समजून घ्यायचं, हे सारं खोटं आहे असं समजून चालणारे जे लोक आहे ते कर्मवादावरती प्रतीती असलेले, कर्मजड असलेले जे लोक आहे त्यांना अयुक्त देह होण्याची संधी प्राप्त होत असते किंवा अयुक्त देह होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. कर्मवादावरती प्रतीती असेल तर त्यांचा अयुक्त देह होतो. शापात एखाद्याने शाप दिला तर तुझं असं असं होईल किंवा तुला असं असं होईल, तर ते शापात म्हणजे एखाद्या सामर्थ्यवंतांनी, विद्यावंतांनी किंवा विग्रहाने सुद्धा जर शाप दिला तर ते शापात त्याला अयुक्त देह मिळू शकतो. वरात वर प्राप्त झाला, परंतु ते वरातव जे आहे
त्यातून सुद्धा आयुक्त देह होण्याची शक्यता असते. वर मागितलं, एखाद्या देवतेची भक्ती केली, देवता प्रसन्न झाली, त्यातून वर भेटला आणि त्या वरातून जर देह मिळाला तर आयुक्त होण्याची प्रकार घडतात. संबंधदानात सुद्धा आयुक्त देह होतो. विज्ञानात सुद्धा आयुक्त देह होतो. युगीचा धर्म युगी हिणावला. त्याच युगामध्ये त्याच युगातला धर्म तिथंच हिणावला. तिथंच आपल्याला करता आला नाही किंवा आपण करू शकलो नाही, तर त्यानुसार सुद्धा आयुक्त देह प्राप्त होत असतो. लीळादान भोगभूमीत जन्म म्हणजे निष्पत्त्यार्थी आयुक्त. लीळादानाने सुद्धा भोगभूमीत जन्म होतो जीवाचा. मनुष्य देह तर भेटतो, परंतु त्याला निष्पत्ती काहीच नाही. कर्म निष्पत्ती भोगभूमीत नसल्यामुळं तो एक प्रकारे आयुक्तच देह असतो. म्हणून लीळादानाने सुद्धा आयुक्त देह प्राप्त होत असतो. असे मनुष्य देहाचे 13 प्रकार आपण बघितले. आणि ह्या मनुष्य देह कशाने का प्राप्त होतो आणि त्याचं महत्त्व काय, आणि त्या महत्त्वाची जर जाणीव आणि किंमत आपल्याला जर समजून घेतली आपण, तर ती नक्कीच आपल्याला उपयोगी ठरेल. आणि आज आपण ज्या जन्मात आहोत, त्या मनुष्य देहात जन्मात आलो, तर त्याचा प्रवास मागचा आपल्याला समजू शकेल. आपण अशाच कशा तरी कोणत्या तरी क्रियेने, कोणत्या तरी कर्माने मनुष्य देहात आलो. मनुष्य देहात आल्यानंतर आपल्याकडून अहेतुक काहीतरी क्रिया घडली. त्याच्यानंतर आपण परत जन्माला आल्यानंतर मनुष्य देहामध्ये मग आपल्याला परमेश्वराने बोध दिलाय. बोध दिल्यानंतर जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर ह्या 4 पदार्थाचं जसं आहे तसं ज्ञान आपल्याला कळालंय, समजलंय. आणि हे समजून उमजून जर आता आपण पुढं आणखीन प्रयत्नांनी ते तत्वज्ञान जाणून घेऊन आचारावरती जर गेलो, तर आपल्याला प्राप्ती सुद्धा होऊ शकते. त्याच्यासाठी परत जन्म घेण्याची गरज नाही, परत जन्माला जाण्याची गरज नाही, परंतु अनुसरण, आणि ते अनुसरण परमेश्वराच्या कडेचं असेल. आणि परमेश्वराच्या कडेने झालेलं अनुसरण परमेश्वराच्या सिद्धीला जर आपण प्रयत्नांनी नेलं, आचाराने नेलं, तर प्राप्ती मात्र होऊ शकते. अन्यथा परत जन्म, परत तिथं काहीतरी कर्म, त्या कर्मात परत बांधणं आणि परत ते भोग, हे सारखं चालू असतं. किंवा हे जे गणित आहे जन्मवृत्तीचं, हे सारखं आजपर्यंत चालत होतं, पुढे चालत राहील. परंतु ते थांबवायचं जर असेल, त्याला सर्व परमेश्वरांनी सुंदर असं प्रमाण देऊन, सुंदर असे उदाहरणं देऊन, सुंदर अशा लीळा घडून, सुंदर असे वचन सांगून आपल्या भक्तांकरवी, त्या भक्तांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत त्याचे जे उपाय आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवले. ते उपाय आपण केले तर त्याचं गोष्ट होते. आपण 365 दिवस अभ्यास केला, पेपरची तयारी केली, वाचन केलं, सर्व काही केलं, परंतु पेपरलाच गेलो नाही किंवा पेपरला गेलो तो सोडवलाच नाही, तर पास होण्याची शक्यता अजिबात नसते किंवा पास होणार नाही आपण. तसं आज आपलं असं झालं नाही पाहिजे. आपण अभ्यास करतोय, वाचन करतोय, चिंतन करतोय, हे कशासाठी करतोय? ती परीक्षा देण्यासाठी, कैवल्यदानाची परीक्षा, ती परीक्षा देण्यासाठी आपण करतोय. त्या परीक्षेला जर बसलो नाही तर त्या अभ्यासाचा, त्या वाचनाचा, त्या चिंतनाचा काय उपयोग होईल का? बरं ठीक आहे, आपण कैवल्यदानाला बसलो, कैवल्यदानाच्या परीक्षेला बसलो म्हणजे दीक्षा घेतली, परंतु पेपरच मी सोडवला नाही. म्हणजे आज आपण या अवस्थेत अभ्यास करतोय, चिंतन करतोय, वाचन करतोय दीक्षा घेण्यासाठी, म्हणजे कैवल्यदानाची परीक्षा देण्यासाठी. आणि दीक्षा कशासाठी घेतोय? तर ते कैवल्यदानाचा पेपर आपण सोडवण्यासाठी. तो व्यवस्थित सोडवला, पासिंग पुरते जरी मार्क मिळवले, तरच आपल्याला पुन्हा संबंध मिळेल. अन्यथा परत नापास जर झालो, सृष्टीशून्य जर झालो, प्रमाद घडला कळत न कळत आपल्याकडून, तर मात्र परत परत सर्व आपल्याला पहिल्यापासून करावं लागेल. हेच लक्षात घे. जर गणित आपण लक्षात घेतलं तर मात्र आपण सतत अलर्ट राहू, सतत सावध राहू. आणि त्या सावधानतेतूनच आपण आपला धर्म समजून घेऊन, त्या धर्म समजून घेऊन आपण चालण्याचा प्रयत्न करू. आजपर्यंत आपण काय केलं? वाचायचं म्हणून वाचायचं, ऐकायचं म्हणून ऐकायचं, बोलायचं म्हणून बोलायचं, धार्मिक कार्यक्रम जायचं म्हणून जायचं. याला कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही. कोणती गोष्ट करा, थोडी करा, पण व्यवस्थित करा. ती जर व्यवस्थित केली तर, ती व्यवस्थित आपण समजून घेतली तर आपण व्यवस्थित करू शकतो. आणि त्या करण्यातूनच आपल्याला आपली व्यवस्था परमेश्वर मात्र करू शकतात. कैवल्यदानाच्या पेपरचा आपण अभ्यास करतोय, त्या पेपरला बसण्याची तयारी आपली असली पाहिजे, नियोजन असलं पाहिजे. ते तत्वज्ञानाची
जाण त्याच्यासाठीच आपण करून घेतोय. आणि त्या पेपरला बसल्यानंतर सुद्धा पास होण्यासाठीच बसायचंय आपल्याला. परमेश्वरांचा प्रमाद चुकवला तर चुकतो. एखाद्या विद्यार्थ्यांनी ठरवलं की मला पास व्हायचंच आहे, तो पास होऊच शकतो. आणि एखाद्या विद्यार्थ्याच्या मनात जर शंका असेल, नाही काही खरं नाही, आपल्याला जमतं का नाही, होतं का नाही, तर तो मात्र कधीच पास होत नाही. आणि पास नाही झाला, तो नापास झाला, तर त्याला संधी भेटत नाही असं काही नाही, त्याला परत संधी असते. परंतु असं होत नाही का त्या पेपरमधले जेवढे प्रश्नचे उत्तर त्यांनी बरोबर दिले ते परत येणार नाही, किंवा ते आता सोडवण्याची गरज नाही, ते मार्क त्याला ग्राह्य धरले जातील, असं होत नाही कधी. एखादा इंग्लिशमध्ये 20च मार्क मिळवले, पुढच्या पेपरमध्ये 20 मार्क पकडतात का? नाही. याच्यासाठी त्याला परत पासिंग करण्यासाठी परत पूर्ण अभ्यास करावा लागतो, पूर्ण प्रश्नपत्रिका सोडावा लागते, आणि त्या प्रश्नपत्रिकेतच परत जेव्हा पासिंगचे मार्क पडतील तेव्हा तो पास होतो. म्हणजे हा जन्ममृत्यू आपली तयारी नाहीये की आहे याच्यावरती ठरतं. आपल्याला पूर्वजन्माची जर ओळख जाणीव जर झाली असेल आणि आता नको नको जर वाटतंय, आपल्याला असं वाटत असेल, तर आपण नक्कीच चांगली तयारी करू. आणि आपण करतोय प्रयत्न करी परमेश्वराचं साह्य, आपण प्रयत्न करतोय, परमेश्वराचं साह्य नक्की होईल. परंतु ते साह्य कॉफी रूपात नसणारे, इथं डुप्लिकेशनला, खोटेपणाला, कोणत्याही कॉफीला अजिबात थारा नाही, अर्थ नाही, आणि इथं चालत नाही. कारण परमेश्वराचं जे तत्वज्ञान ते अत्यंत स्वच्छ, निर्मळ, पवित्र असल्या कारणाने ते त्या पद्धतीनेच आपल्याला घ्यावं लागेल, आणि त्या पद्धतीनेच आपल्याला सोडावं लागेल, तरच त्यातून आपण पुढं पास होऊ शकतो. खूप मोठी अपेक्षा परमेश्वराने आपल्याकडून केलेली नाहीये. जितकं जमतंय तितकं करण्याचा उद्देश, ती वासना, ती हाव जर आपण ठेवली, तर नक्कीच आपण या कविलदानाच्या पेपर आपण सोडू शकतो. आणि आज ही संधी परमेश्वराने दिलेली, ही शेवटची संधी आहे. या अगोदर मी अनेक सत्संगामध्ये या गोष्टी सांगितल्या आहे. ही शेवटची संधी कोणत्या अनुषंगाने, की आज आपल्याला मनुष्य देह मिळालाय, कर्मभूमीत जन्माला आलोय, युक्त देह आहे, बोध झालाय. नुसता बोध नाही तर चारी पदार्थाचं तत्वज्ञान आपल्याला कळालेलं आहे. उभयदृश्य अवतार का, ज्याचं फक्त परमेश्वराच्या जीवाचं उद्धरण करण्याचंच व्यसन आहे, असा परमेश्वर आपल्याला जाणवलाय, समजलाय. आणि स्वतः आचार्य छातीटोक सांगताय का ह्या परमेश्वराकडून जो उद्धरणार नाही तो कुठंच आणि कधीच उद्धरू शकत नाही, किंवा उद्धरण्याची शक्यता नाही. याचा अर्थ कधीच उद्धरणार नाही असं नव्हे, त्याला कितीतरी लाखो वर्ष जाऊ शकतात. पण आज जी संधी ती परत कधीच नाही. थोडक्यात सांगायचं की ह्या पेपर नंतर आता पुढच्या वेळेस सिलेबस बदलणार आहे. सिलेबस बदलला तर परत पहिल्यापासून सुरुवात करणं आणि तेवढ्या टक्केवारीवरती नेणं एवढं सोपं नाही. आज आपला जो सिलेबस आहे तो कितीतरी 800 वर्षापासून परमेश्वराने अवतार घेऊन आपल्याला सांगितलेला आहे. तो सिलेबस संस्कार रूपाने आपल्याला परत 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 तोच भेटलेला आहे, तो अजून बदललेला नाही. त्या सिलेबसवरती आपण अभ्यास करतोय, त्या सिलेबसवरती आपण पेपर देणार आहे, आणि त्याच पेपरमधून आपल्याला पास होऊन परमेश्वराच्या प्राप्तीला जायचंय. ही शेवटची संधी असल्यामुळं आपण आज किती प्रयत्न करतोय, कोणत्या उद्देशाने, कोणत्या ध्येयाने, कोणत्या भावनेने करतोय, कशा पद्धतीने, म्हणजे किती सिरियसली आपण करतोय, त्याच्यावरती ही परमेश्वराची प्राप्ती ठरलेली आहे. मात्र हे यश परमेश्वराच्या कडीने आपल्याला भेटणार आहे. कारण आद्यंती नैवे मध्य पुरुष परमेश्वराने बोध तर दिलेला आहे. म्हणजे एक काम परमेश्वराचं केलेलं आहे, तर दुसरं जे आहे परीक्षेला देण्याचं म्हणजे अनुसरण्याचं, ते काम आपण केलं का प्राप्तीला नेण्याचं काम परमेश्वराचं आहे. कारण अनंत जन्मात अनंत सृष्टीत आपण या कडीच्या बाहेर पडलोच नाही कधी, आणि ही कडीच्या बाहेर पडण्यासाठीच परमेश्वराने हा सारा उपद्याप केलेला असल्यामुळे आता आपण बाहेर पडलोय. आता मात्र परमेश्वर आपल्याला सोडत नाही. कधीतरी करावंच लागणार आहे, तर मग आत्ताच का नको असा विचार करून, अशा भावनेनी आणि अशा प्रयत्नांनीच आपण जर पुढे गेलो तरच आपण मात्र परमेश्वर प्राप्तीला जाऊ शकतो. आणि तो उद्देश ठेवून, तो विचार करूनच आपण आता हा पेपर आपण सोडवण्याचा प्रयत्न करतोय. आज आपण मनुष्य देह होण्याचे प्रकार, मनुष्य देहाच्या जन्माची किंमत आणि ती कशी आपल्याला मिळते, कोणत्या कशातून मिळाले, हे आपल्याला याचं चिंतन केलेलं आहे. आपण पुढच्या सत्संगामध्ये 13 भेदी नरक बघणार आहोत.
ह्या मनुष्य देहामध्येच 100 वर्षाच्या आयुष्यात 50 वर्ष झोपण्यात राहिलेलं, करिअर राहिलेलं, संसारानं उरलेल्या वेळेत जे बी आपण कर्म करत आलो त्या कर्माने आपल्याला कोणते कोणते दुःख प्राप्त होते, कोणते कोणते नरक प्राप्त होते, हे आपण पुढच्या सत्संगामध्ये बघणार आहोत. आणि ते बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल, आपल्याला जाणीव होईल की दुःख असावं किंवा भय असावं हे नरकाचं हे का म्हटलं गेलेलं आहे. तर याचं जर भय असेल तरच आपण आजच्या ह्या जन्माचं सार्थक किंवा किंमत करू शकतो किंवा समजू शकतो, जाणू शकतो. आणि म्हणून आपण सत्संग पण अशा पद्धतीने घेतोय की एकावरती एक आधारित आहे. आता हे सर्व जीवाचे सत्संग चालू आहे, जीवाच्या अनुषंगाने लावलेले निर्णयाचे सत्संग चालू आहे. हे जीवाचे सत्संग जेव्हा संपतील त्यावेळेस मग आपण देवतेचे निर्णय बघणार आहोत, मग प्रपंचाचे निर्णय. आणि सर्व बघितल्यानंतर ज्याच्यासाठी हे चाललंय सर्व सोडून परमेश्वर प्राप्तीला, परमेश्वर भक्तीला किंवा परमेश्वराच्या अनन्य भावे शरण जायचे, ती परमेश्वर आपण हा जो चौथा पदार्थ आहे आपण तो शब्दाशा पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे सत्संग ऐकताना नंबर वाईज जर ऐकलं, क्रमाने जर ऐकलं तर ते आपल्या लक्षात येईल. मी पहिल्याच्या वेळेस सांगितलेलं असतं का आज आपण XYZ या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत. तर 40चा सत्संग ऐकला तर 41च ऐका, 41चा ऐकला तर 42च ऐका, दररोजचा एकच ऐका. खूप वेळ आहे मग 2-2, 4-4 क्लिप ऐकायच्या, त्याला काही अर्थ नाही. आपण कुठं प्रवासाला चाललोय 4 दिवस, मग आता 4 दिवसाचं एकदाच खाऊन घ्या असं होतं का? असं होत नाही. किंवा 2 दिवस आपल्याला आता जागरण होणार आहे मग 2 दिवसाचा अगोदर झोपून घ्या असं होत नाही. ते थेंबे थेंबे पचलं पाहिजे, थेंबे थेंबे गेले पाहिजे, तरच ते शास्त्र परत ते उपयोगी पडतं. म्हणून थोडं थोडं करायचं, व्यवस्थित करायचे, ते समजून घ्यायचे, डोक्यात घ्यायचे. आपण बऱ्याच गोष्टी करतोय परंतु त्याला सिस्टम आणि त्याला नियोजन नसल्यामुळे त्या बऱ्याच गोष्टी आपल्याला कितपत योग्य उपयोगी पडतात याबद्दल शंका आहे. आणि त्या शंकेचं निरसन होण्यासाठीच मी वारंवार सांगत असतो की अगदी थोडं करा, व्यवस्थित करा, शांततेने करा, एका वेळेस एकच विषय समजून घ्या. आपण हा अभ्यासक्रम सुद्धा अनुक्रमे बरोबर एकावर एक आधारित असा ठरवलेला असल्यामुळं ज्यावेळेस तुम्ही क्रमाने हे ऐकाल त्याच वेळेस तो विषय क्लिअर होईल. परमेश्वर आणि जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर हे 4 पदार्थ जसं आहे तसं जाणून घेणं म्हणजेच ज्ञान सांगितलंय. आणि ज्ञानमोचक सांगितलं. ते ज्ञान या 4 पदार्थावर ते अवलंबून आहे. ह्या 4 पदार्थाच्या अनुषंगानेच परमेश्वराने अनंत लीळा केल्या, अनेक सूत्र सांगितले, अनेक दृष्टांत सांगितले. आणि त्याच्या आधारावरती या 4 पदार्थाच्याच या तत्वज्ञानाच्या आधारावरती 6,500 धर्मग्रंथ अनेक आपल्या पूर्वजांनी तयार केलेले. मग 5 स्थळ असतील, दृष्टांत स्थळ असेल, अनेक महाभाष्य असतील, हे सारं तत्वज्ञान या 4 पदार्थावरतीच. याच्या व्यतिरिक्त काही दुसरं नाही, याच्या व्यतिरिक्त काही बाहेरचं नाही. म्हणून हे 4 पदार्थ जर तुम्ही जसं आहे तसे सर समजून घेतले तर बाकीचा अभ्यास खूप सोपा होऊन जाईल. आणि तो अभ्यास समजण्यासाठी सोपा होईल, करण्यासाठी सोपा होईल. तो प्रश्न पत्रिका जी आहे परीक्षेची ती सोडवण्यासाठी सोपं होईल. आणि पासिंगला तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होऊ शकतो. आजकाल काय झालेलं आहे की आपण 4 पदार्थ न समजून घेता 4 पदार्थाच्या अनुषंगाने सांगितलेलं तत्वज्ञान आपण समजून घेण्याचा किंवा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. याचा अर्थ काय का पहिलीतला विद्यार्थी 10वीचा अभ्यास करतोय, 10वीतला विद्यार्थी ग्रॅज्युएशनचा अभ्यास करतोय. ती सिस्टम नसल्यामुळं अभ्यासाचं प्रमाण वाढले, वाचनाचं प्रमाण वाढलेलं आहे, पण चिंतनाचं प्रमाण खूप कमी आहे. मला काहीतरी येतंय किंवा मी काहीतरी अभ्यास करतो ही मानसिकता निर्माण झालेली, परंतु मानसिकतेतून पेपर सोडवले जात नाही, मानसिकतेतून पास होण्याची शक्यता पण नसते. आणि म्हणून आपण त्या पद्धतीनं जर विचार केला, आपण शालेय अवस्थेत, कॉलेजच्या अवस्थेत कशा पद्धतीनं अभ्यास केला, कशा पद्धतीनं पेपर सोडवले, कशा पद्धतीनं आपली मानसिकता होती. एखाद्या वर्गाचा आपण पेपर दिल्यानंतर आपल्याला तो सोपा गेला होता का अवघड गेला होता त्याच्यानुसारच आपण आपल्या मनोमनी, आपण लोकांना जरी सांगत नसतं, आपल्या मनोमनी आपल्याला निकाल कळालेला असायचा. कारण आपण सोडवलेला आहे, आपल्याला माहीत असलं पाहिजे. तसं आपण आता कसा धर्माचा अभ्यास करतोय, कसं तत्वज्ञान समजून घेतोय, कशा पद्धतीने त्याची जाणीव निर्माण होती आणि कशा पद्धतीने ते आपण करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यावरती परमेश्वर आपल्याला भेटणार की नाही हा छातीटोकपणे हा साधक सांगू शकतो.
आणि जो छातीटोकपणे सांगू शकतो का मला देव मिळेल आणि मला मिळणारच आहे, तोच मिळवू पण शकतो ना. आपल्याला तो मिळवायचा आहे, कारण अशी संधी आपल्याला परत कधी येणार नाही. म्हणून हा आपला प्रयत्नवाद चालू आहे आणि या प्रयत्नाला परमेश्वराचं साह्य असल्यानंतर याच्यात कोणत्याही प्रकारची शंका घेण्याचं काही कारण नाही की आपल्याला परमेश्वर प्राप्त होईल की नाही. मग सर्वांना या सत्संगाच्या माध्यमातून या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. यावरती काही प्रश्न असतील तर नक्की कळवा आणि सांगितल्याप्रमाणेच त्याचं चिंतन वगैरे करू. पुढच्या वेळेस आपण जो सत्संग घेणार त्याचं नक्की चिंतन करा. दंडोत प्रणाम.